सटाणा नगर परिषदेमध्ये प्रशासक नेमलेले असताना करवाढीचा मुद्दा उपस्थित करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न माजी नगराध्यक्ष सुनील मोरे करीत आहेत, असा आरोप भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश खैरनार यांनी केला आहे। सटाणा येथील यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खैरनार म्हणाले, राज्य शासनाने स्पष्ट धोरण आखले असून अपिलीय समिती स्थापन न झाल्यास नगर परिषदांना करवाढ करता येणार नाही। त्यामुळे मोरे यांनी उठवलेला गदारोळ फक्त प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न आहे। मोरे जर खरोखर जनतेच्या हितासाठी लढत असतील तर त्यांनी नगराध्यक्ष असताना 2017-18 मध्ये मोठ्या प्रमाणावर करवाढ का केली याचे स्पष्टीकरण द्यावे। तसेच मुख्यमंत्री भेटीचे नाटक करून निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला। देव मामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे काम बंद असण्याबाबत तसेच पुनद योजनेच्या श्रेयावरून माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर टीका करण्याबाबतही खैरनार यांनी प्रश्न उपस्थित केले। या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे, श्रीधर कोठावदे, पंकज सोनवणे, सुनील पाटील, शरद शेवाळे, लक्ष्मण सोनवणे, राजन सिंग चौधरी, दीपक नंदाळे आदी उपस्थित होते। पत्रकार परिषदेचा मूळ विषय असा आहे की सटाणा नगर परिषदेची मालमत्ता कराची चतुर्वार्षिक फी आकारणी जी नगर परिषदेने लागू करण्याचा निर्णय झालेला होता, तर त्याच्या विषयावरती राज्य शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे। तर अनेक जण त्याचं राजकीय भांडवल येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी करणार आहे। तर महत्त्वाचा विषय आता असा आहे की दिनांक 7/3/2025 रोजी सटाणा नगर परिषदेने ठराव क्रमांक 305 हा करवाढीसाठी केला। त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की पहिलेच सटाणा शहराच्या मालमत्तेची जी कर आकारणी तिचा जो भारदार आहे तो प्रचंड प्रमाणात आहे, त्याचा आर्थिक फटका हा सटाणा शहरातील सर्वसामान्यांना भोगावा लागतो। तर ती करवाढ होऊ नये म्हणून आम्ही सटाणा नगर परिषदेने जो ठराव केला त्याला ही करवाढ होऊ नये म्हणून आम्ही पत्र दिलं 21/7/2025 रोजी। मी स्वतः प्रांत मॅडमांशी भेट घेतली, साधारण 3-4 वाजेला 21 तारखेला भेटलो की मॅडम सटाणा शहराची जी घरपट्टी नळपट्टी जी आहे, जी जो कर आहे तो जवळजवळ म्हणजे अंदाजित मी त्यांना बोललो की महाराष्ट्रात क वर्ग नगरपालिकांमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात सटाणा नगर परिषदेचे जे दर आहेत ते सर्वाधिक आहेत। याची कदाचित तुम्ही खात्री करून घ्यावी आणि सटाणा शहरातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी याच्यावरती हा जो ठराव तुम्ही केला हा रद्द करा आणि हा बेकायदेशीर ठराव आहे, याला कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे अशी जवळजवळ अर्धा-पाऊण तास चर्चा झाली। पण त्याच्यानंतर सटाणा नगर परिषदेने मी दिलेल्या पत्रांवर एक नोटीस काढली। ती नोटीस 23/7/2025 रोजी काढण्यात आली। मी दिलेलं हे पत्र आहे हे 21/7चं आहे आणि त्यानंतर सटाणा नगर परिषदेने आता ते पत्र दिल्यानंतर ही हरकत घेतली। तर या हरकतीचं सुद्धा आम्ही इथे तुम्हाला माहितीसाठी दिलेलं आहे। तर त्यानंतर या विषयावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे छोटूदादा सोनवणे यांना देखील हा विषय लक्षात आला। त्यांनी देखील या विषयासाठी नगर परिषदेकडे पत्र दिलं आणि ही जी घरपट्टी नळपट्टीची जी चतुर्वार्षिक आकारणी ही आकारणी थांबवण्यासाठी त्यांनी सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतला। प्रत्येकाचं आंदोलन करण्याची पद्धती वेगळ्या होत्या, परंतु आम्ही सटाणा शहरातील सर्व संघटनांनी, सर्व नेत्यांनी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित याच्यावरती विचार करावा। त्यानंतर ही लढाई इथे काही थांबली नाही। आम्ही साधारण आपण 25 तारखेला बैठक घेतली ना, 25 तारखेला आम्ही महाराजांच्याच या ठिकाणी मंदिरात बैठक घेतली आणि बैठकीत घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी समिती तयार करून आपण ही चतुर्वार्षिक जी वाढ आहे तर या वाढीसाठी आपण ही लढाई आपण सर्वांनी एकत्रित लढली पाहिजे। तर मग
ही लढाई इथेच न थांबता मी 29 तारखेला म्हणजे रात्री 28 तारखेला निघालो. 29 तारखेला आम्ही मुंबई येथे मंत्रालयात पोचलो. काही मंत्र्यांची देखील भेट घेतली, त्याचे काही फोटो पण आहेत. गिरीश भाऊंना पर्सनली या विषयावरती जवळजवळ 10 मिनिटं समजून सांगितलं की भाऊ, ही जी वाढ होते ही सटाणा शहराच्या नागरिकांवर अतिशय अन्यायकारक आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य मांडले की आता नगर परिषदेचे नियम असा म्हणतो, आता त्या नियमाची कॉपी म्हणजे मी तुम्हाला नियम वाचून दाखवतो. महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965च्या कलम 169 नुसार तर हा कलम असा म्हणतो, जोपर्यंत नगर परिषदेमध्ये अपिलीय समिती म्हणतो आपण की करवाढीसाठी एक अपिलीय समिती जोपर्यंत नाही तोपर्यंत ही करवाढ करता येऊ शकत नाही. आणि सध्या नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे नागरिकांना हरकती घ्यायची, परंतु त्या हरकती घेण्यासाठी अजून ती अपिलीय समितीच नाही. म्हणून ही करवाढ तात्पुरता स्थगित करण्यात यावी अशी आम्ही मागणी नगरपालिकेजवळ सुद्धा केलेली आहे आणि मंत्री महोदयांजवळ सुद्धा केली आणि त्यांच्यापर्यंत हा विषय मांडलेला आहे. अपिलीय समितीचे जे काही अधिकार असतील ही महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती मालमत्ता कर अपील समिती नियम 1995 हे सर्व अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये आता थोडक्यात बघायला गेलं नगर परिषदेचे अध्यक्ष हे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सदस्य असतात. अध्यक्ष म्हणजे मला जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे ते त्या समितीचे अध्यक्ष असतात. महिला बालविकास सभापती वगैरे त्या देखील त्याचे अध्यक्ष असतात. एवढा साहेब तुम्ही इकडे बसा, तुमच्याकडे लक्ष जातं ना, त्याच्यामुळे तुम्ही पण या. तर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असू शकतात. नगर अध्यक्ष हे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. महिला बालकल्याण सभापती हे देखील त्या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. विरोधी पक्ष नेता असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं असं आहे ही जेव्हा समिती शासकीय समिती म्हणून गठीत होती आणि त्या समितीमध्ये शासकीय 2 अधिकारी असतात आणि 3 सदस्य हे नगरपालिकेचे असतात. त्याच्यात नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेता आणि महिला बालकल्याण सभापती या तिघांना तिथे एंट्री असते. आणि प्रांत आणि एक नगर रचनाचा एक अधिकारी अशा 5 जणांनी कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमध्ये हा निर्णय घेतला जातो की आपल्याला ह्या वेळेला किती कर वाढवायचा आहे. ते तर आपल्याला 40% सुरुवात करतात, पण आपण बहुमतात असतो. तिथे बहुमतात असल्यामुळे आपण वाढवायचीच आहे तर जास्तीत जास्त आपण 5% वाढवतो. ते 10-20% म्हणतात, पण बहुसदस्यीय आपण असल्यामुळे नगरपालिकेतले लोक असल्यामुळे तिथे आपल्याला पदाधिकारी असल्यामुळे तिथे आपण 5% जास्तीत जास्त वाढवतो. आणि हे मी 2 वेळेला केलेले, त्या समितीवर मी 2 वेळेला होतो. आणि सांगायचं तात्पर्य झालं, आता हे जो आहे, जर नगरपालिकेचे 3 सदस्य तिथे असतात तर शासकीय 2 असतात तर नगरपालिकाचा करवाढ होऊच शकत नाही. त्याचं कारण असं असतं की गावाचा विकासासाठी आपण हे सर्व करत असताना जनतेची बाजू मांडायला तिथे कोणी नसल्यामुळे ते 159 जे कलम आहे ते 159 कलम अन्वये ती करवाढ ज्या ज्या ठिकाणी प्रशासक बसले त्या त्या ठिकाणी होऊच शकत नाही. आणि हा भाऊ करून हा तमाशा उभा करायचा
खरं सांगायचं झालं म्हणजे आता मंत्रालयात आपण गेलो का अनेक मंत्र्यांशी आपण फोटो काढतो, अनेक कुठल्या ना कुठल्या विषयावर आपण कागद घेत असतो. हा आजचा किस्सा नाही, फार पूर्वीपासून. आणि आपले अनेक तालुक्यातले म्हणा, जिल्ह्यातले म्हणा, महाराष्ट्रातले म्हणा, अनेक लोक जातात आणि त्या बातम्या ते फोटो काढून टाकत असतात. त्याच्यामुळे हा जो आम्ही तो कॅन्सल करून आणला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून. आता मुख्यमंत्री आपला एवढा काही बालिश आहे, अहो जो एवढा मोठा महाराष्ट्र सांभाळतो त्या माणसाला आपण समजून देणे इथपर्यंत. हा उद्या तुमची निवडणूक झाली की मग करवाढीचा प्रस्ताव ते आणतील. तो आणल्यानंतर मग पुढचा विषय तुम्ही कॅन्सल करून आणली तर तो तुम्ही कॅन्सल करून आणली. पण जोपर्यंत नगर परिषदेची निवडणूक होत नाही तिथे जर 3 सदस्य त्याच्यावर शासकीय समितीमध्ये असतात, ते जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत त्यांना करवाढ 169 अन्वये करता येत नाही. त्याच्यामुळे हा फक्त इलेक्शन जुमला आहे. या त्या गोष्टी चाललेल्या आहेत. आपल्या बऱ्याच मित्रपक्षांनी आपले सगळे मित्रांनी याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मंगेश पण असेल, तात्या पण असेल, अनेक आमचे पण पाठिंबे होतेच. पण ज्या वेळेला पूर्ण विचार केल्यानंतर की ही करवाढ होऊच शकत नाही, जर तिथे आपल्या नगरपालिकेचे सदस्यच नाहीत तर तिथे ती करवाढ होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. हे निवडणूक झाल्यानंतरच जी काय व्हायची ती करवाढ होऊ शकते. आणि त्याच्यावर आता एवढं राजकारण झाल्यामुळे जे पण पदावर बसतील त्यांनी सुद्धा भान ठेवूनच ते काम करणार आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही. एवढं मी त्याच्याविषयी माहिती देऊ शकतो तुम्हाला. तात्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि नियमच आहे. असा नियम असताना देखील सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक यांनी या विषयाची ही गंभीर बाब लक्षात घेतल्यानंतर त्या कायद्याचा अभ्यास करून शासनापर्यंत पाठपुरावा केला गेला पाहिजे होता आणि असे ठराव करण्याची गरज नव्हती. आज नगर परिषदेमध्ये नागरिकांची बाजू मांडणारे प्रतिनिधी नसल्यामुळे या गोष्टींवरती बोलायला कोणी तयार होत नाही. ज्या दिवशी ठराव झाला तो ठराव झाल्यानंतर या सर्वांनी त्या ठिकाणी आक्रमकपणे उतरायला पाहिजे होतं. परंतु या गोष्टीकडे दुर्दैव सटाणा शहरातील अनेक राजकीय नेते जे पुढच्या निवडणुकांच्या तयारीला लागणार आहेत तर त्यांनी याच्यावर सुरुवातीलाच आवाज उचलला पाहिजे होता. परंतु ठीक आहे, त्यांनी आवाज उचलला नाही. परंतु हा ठराव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि प्रशासकांनी करायला नको होता. आता राहिला विषय काही राजकीय नेते जे स्वतःला अतिशय विद्वान समजतात आणि प्रत्येक विकास कामांचं श्रेय स्वतःला घेण्यासाठीचा जो त्यांचा अट्टहास असतो, प्रत्येक कामासाठी ते त्यांचं श्रेय घेत असतात. आता सटाणा नगर परिषदेसाठी काही राज्य शासन वेगळे नियम लागू करणार. आता मला मिळालेल्या माहितीनुसार मंत्री महोदयांशी या विषयावर चर्चा केल्यानंतर जो 10 मिनिटं मी गिरीश भाऊंशी चर्चा केली, त्यांनी त्या ठिकाणी सरळ असं सांगितलंय की सदर बाब आहे की ही काही तुझ्या एकट्या नगरपालिकेची नाही बाबांनो, ही संपूर्ण महाराष्ट्राचे ज्या ज्या ठिकाणी प्रशासक आहे त्या त्या ठिकाणी त्या नगर परिषदांना मुख्यमंत्र्यांकडून असे निर्देश देण्यात येणार आहे. यापूर्वी पण दिले युती शासन होतं तेव्हा आणि आत्ताच्या पण कार्यकाळात ज्या ज्या नगरपालिकांची वाढ होणार आहे त्या त्या नगर परिषदेसाठी ते निर्देश राज्य शासन देणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते निर्देश देण्यात येतील आणि ही करवाढ ऑटोमॅटिक थांबेल. म्हणून अशी माझी विनंती आहे की याच्यात कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. आणि यापूर्वीचे ज्या ज्या नगर परिषदांना हे दिलेले, आता जसं मी आरोप करत नाही कुठल्या मुख्याधिकाऱ्यांवर, परंतु ही सातारा नगर परिषदेची ही जी करवाढीबाबत जी काही प्रक्रिया चालू होती तर त्यांनी पुढाकार घेऊन नगर परिषदेने याच्यावरती तक्रार केली की या कायद्यानुसार आम्हाला ही करवाढ करता येणार नाही, परंतु नगर परिषदेने असे ठराव करायला नको होते. त्याची ही प्रत तुम्हाला माहिती म्हणून दिलेली. आता राहिला विषय, काही लोक स्वतःचे हे करत असतात. या सटाणा शहरात अनेक प्रतिनिधी होऊन गेले. त्याच्यात आता साहेब तात्या असतील, स्वर्गीय सुखदेव तात्या सोनवणे असतील, त्याच्यानंतर स्वर्गीय दिनू आबा सोनवणे असतील, त्याच्यानंतर नगर परिषदेमध्ये अनेक काही प्रतिनिधी असे झाले.
की ह्याच प्रतिनिधींनी त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना सटाणा शहरातील नागरिकांना आर्थिक बोजा बसू नये म्हणून ही करवाढ वाढण्यासाठी त्या ठिकाणी आपला आवाज उचललेला होता. परंतु आता सटाणा नगर परिषदेची करवाढी संदर्भात आता मी जर बघितलं 2018 ते 19च्या काळात माझ्या माहितीनुसार मला जी माहिती मिळालेली की 18 ते 19च्या कार्यकाळात सटाणा नगर परिषदेची करवाढ ही सर्वाधिक जास्त झालेली. ही काही मला मिळालेली माहिती तुम्ही नगर परिषदेमध्ये जाऊ शकतात, माहिती अधिकारात माहिती मागू शकता. आणि तेव्हाचे नगराध्यक्ष माननीय सुनील मोरे साहेब होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात ते त्या समितीचे सदस्य असताना त्यांनी सटाणा शहराच्या नागरिकांसाठी करवाढी संदर्भात कुठलाही ठोस असं पाऊल उचललेलं नाही. तर माझी विनंती आहे की या अशा काही गोष्टी म्हणजे मंत्री महोदयांजवळ जायचं, फोटो काढायचं आणि मी हे करून आणलं हे योग्य नाही. आता मला बरेच जण मांडत असतात पुण्यात पाणी पुरवठा योजना. आता जसं की आपण सटाणा शहरातील सर्व नागरिकांना माहिती की ही पुण्यात पाणी पुरवठा योजनेचं जे ओझं आहे ते ओझं माननीय खासदार आपले केंद्रीय राज्यमंत्री संरक्षण राज्यमंत्री माननीय सुभाषबाबा भामरे यांच्या माध्यमातूनच ती योजना पूर्ण झाली. परंतु सटाणा शहरातील बॅनरबाजी, सटाणा शहरात फोटो सेशन, त्याच्यानंतर आता थोडक्यात सांगायला गेलं तर एक बातमी लागलेली होती की पुण्यात पाणी पुरवठा योजनेमध्ये काहीतरी रोहित्र बसवलं इतक्याच. ती बातमी बघितल्यानंतर इतका हसू आला की ती ऑलरेडी तुमच्या अंदाजपत्रकात आहे. ते बसवण्याचे तुम्ही तुमच्या स्वखर्चातून नाही बसवले तर राज्य शासनाने तो निधी दिला आणि त्या अंदाजपत्रकात त्याची हे होतं. परंतु याचं श्रेय घ्यायचं कसं? तर या अशा बातमी करण्यासाठी, हे इव्हेंट करण्यासाठी माजी नगराध्यक्ष यांना चांगला हातखंडा झाला आहे. परंतु सटाणा शहरातील नागरिकांना माहिती आहे की पुण्यात पाणी पुरवठा योजनेचं जे ओझं आहे ते सुभाषबाबा भामरे यांच्या माध्यमातून ती योजना आलेली. परंतु ते आपल्याकडे म्हणणे का गाडा काढला कुत्र रास, ते कुत्राला वाटत मीच गाडं म्हणलो, मला कोणाला कुत्रा उद्देशून म्हणायचं, ते आपल्या आयराणी भाषेतली एक म्हण आहे. परंतु जेव्हा ही ओझं सुभाषबाबा भामरे साहेब ओढत होते तेव्हा कुठेतरी सटाणा शहरात एक असं चित्र डोळ्यासमोर आलं की पुण्यातनी आणली, पुण्यातनी आणली, पुण्यातनी आणली, एक चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. आता सटाणा एवढाच कधी विषय तर तेव्हा या सटाणा नगर परिषदेची जी करवाढ होत होती तेव्हा आपण त्या ठिकाणी लक्ष घालून ही करवाढ थांबवली पाहिजे होती. आता मला मिळालेल्या माहितीनुसार सटाणा ह्या करवाढीमुळे सटाणा शहराचं इतकं मोठं नुकसान होतंय. सटाणा शहरातील अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट झाले, मोठे मोठे मॉल झाले, हे सटाणा शहर सोडून शेजारच्या ग्रामपंचायतीमध्ये जात आहेत. माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांची कुठेतरी पार्टनरशिपमध्ये हॉटेलचं बांधकाम आहे, ते ग्रामपंचायतीत गेलं. एवढा मोठा प्रोजेक्ट येत होता, त्याच्यामध्ये सटाणा शहराच्या विकासामध्ये भर पडली असती. त्याच्यानंतर आपले प्रशांत जाधव म्हणून आहे, त्यांनी एवढं मोठं त्या ठिकाणी बिल्डिंगचं काम चालू आहे, ते ग्रामपंचायतीत गेलं. इकडे शिवमवाले हार्डवेअरवाले आबा आहेत, त्यांचं एवढं मोठं हे झालं, बांधकाम झालं, यांत्रिक सायकल झालं. हे सर्व मॉल जे आहेत सटाणा शहरातून, अनेक बँका असतील, आता डीमार्ट, बरेचसे बाहेर, आता तात्या कांदा व्यापारी म्हणून कांदा व्यापाऱ्यांचे बरेच काही शेड असतात. या नगर परिषदेची जी पट्टी ती अक्षरशः लाख 2-2 लाख रुपये, 5.5 लाख, 9 लाख, 15 लाख. आता ते व्यापाऱ्यांना तेवढं उत्पन्न नसेल. आणि बऱ्याच नागरिकांनी, आता 9 वसाहत मधल्या नागरिकांनी अशी तक्रार केली की आम्ही पहिले भाड्याच्या घरात राहतो, भाड्याचं घर सोडून कुठेतरी स्वतःचं घर बांधकाम केलं आणि स्वतःचं घर बांधकाम केल्यानंतर सुद्धा सटाणा शहराची जी घरपट्टी नळपट्टी जी आकारणी होती मालमत्ता कर, तर ती इतकी भरावी लागते की ते आम्हाला भाड्याचं घर पडतो, स्वतःच्या घरामध्ये आम्ही भाड्याने राहतो अशी अनुभूती आम्हाला होती. अनेक नागरिकांच्या तक्रारी. तर जेव्हा हे प्रतिनिधित्व करत होते तर प्रतिनिधित्व करत असताना कुठेतरी लाज वाटली पाहिजे होती की सटाणा शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांसाठी आपण हे निर्णय घेतले गेले पाहिजे होते. तर माझी एक विनंती आहे सटाणा शहरातील नागरिकांना की आता हे असे राजकीय स्टंट देणारे अनेक नेते आपल्या डोळ्यासमोर येतील, बरोबर आहे. तर नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. इथे आपण ही बैठक सर्वपक्षीय घेतली आणि या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेमध्ये मी पत्रकारांना आणि सटाणा शहरातील नागरिकांना एक विनंती करतो की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकींना अशाच व्यक्तींना मतदान करा की त्या नगरपालिकेच्या सभागृहात गेल्यानंतर सटाणा शहराच्या जनतेची हिताची बाजू मांडली. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्या इथे यशवंतराव महाराजांच्या
आज मंदिरामध्ये बसल्यानंतर एका गोष्टीचं फार वाईट वाटतं. शेवटी देव मामलेदार यशवंतराव महाराज आणि प्रभू श्री रामचंद्र हे आपलं आराध्य आहे. तर देव मामलेदार यशवंतराव महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं देखील काम अपूर्ण आहे. परंतु माजी नगराध्यक्ष महोदयांकडून कुठल्याही ठेकेदाराबद्दल कुठलीही कडक कारवाई करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले नव्हते किंवा ते कडक कारवाई करावी यासाठी कधीच. आता आपण सर्वजण माहिती की त्यांचेच काही कच्चे बच्चे होते, त्यांचेच काही पिल्ले होते की ते त्या नगर परिषदेमध्ये ठेकेदारी करत होते. सर्व सटाणा शहरातील नागरिकांना ही गोष्ट ज्ञात आहे. आणि ह्या सर्व प्रक्रियेमुळे असे जे प्रतिनिधी असतील तर सटाणा शहरातील नागरिकांनी या प्रतिनिधींना पहिले बाजूला केलं पाहिजे. देव मामलेदार यशवंतराव महाराज स्मारकासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला, परंतु काम अजून काही पूर्ण झाले. आता अयोध्येचं राम मंदिर, ज्या दिवशी अयोध्येचं राम मंदिर शिलान्यास झाला, त्या अयोध्येच्या राम मंदिराचा शिलान्यास होत असताना सटाणा शहरातील सुद्धा राम मंदिराची चौली चौकात तिथे उद्घाटनाची सुरुवात झाली. परंतु सटाणा शहरातील श्रीरामांना आणि देव मामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा जो वनवास आहे तो अद्यापही पूर्ण झालेला नाही. म्हणून हे प्रतिनिधी असे रावणरूपी जे प्रतिनिधी, तर या रावणरूपी प्रतिनिधींचं सटाणा शहरातील राममय जनतेने त्यांचं रावण दहन येणाऱ्या नगरपालिकेला करावं अशी मी सटाणा शहरवासियांना विनंती करतो. आणि लवकरात लवकर सटाणा शहरातील राम मंदिर आणि देव मामलेदार यशवंतराव महाराजांचं स्मारक पूर्ण करण्यासाठी देखील लढू. आता राहिला दुसरा विषय ही करवाढ. आता त्या ठिकाणी आमचा सर्वांचा त्या ठिकाणी विचार विनिमय झाला. या 2 लढाई आम्ही लढतो. आता सध्या स्थितीला ही जी करवाढ होणार आहे चतुर्वार्षिक ही थांबवून आणि जी अतिरिक्त कर आपल्यावर लादण्यात आलेला आहे ही लढाई कुठेतरी राज्य शासनाशी लढावी लागणार नाही, तर ही लढाई न्यायपालिकेत लढावी लागणार. तर ती समिती एकत्र करून सटाणा शहरातील या लढाईमध्ये जे सामील होतील अशा सर्व राजकीय नेत्यांना, संघटनांच्या अध्यक्षांना व प्रतिष्ठित समाजसेवकांना सोबत घेऊन आपण सर्वजण मिळून कोर्टात याचिका दाखल करणार आणि याचिका दाखल करून या सर्व प्रक्रियेवर सटाणा शहरातील विकासासाठी जी नगरपालिकेची अतिरिक्त मालमत्ता कर आहे ही जी मोठी एक अडचण ही अडचण दूर करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो.